नोटबंदीला 51 दिवस पूर्ण झालेत, पण अजूनही सर्वसामान्यांच्या अडचणी दूर होताना दिसत नाहीयेत। सुट्या पैशांची चणचण काही केल्या दूर व्हायला तयार नाहीये। पुण्यातल्या पेपरवाल्यांची नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी भक्ती बिसुरेनं। नोटाबंदीच्या 50 दिवसांनंतर कॅशलेस काय काय सुरू झालंय, कुठे कुठे कॅशलेसला अडचणी आहेत ते बघतो आहोत आणि आज बोलणार आहोत पेपर विक्रेता संघाच्या लोकांशी। खरं तर कुठल्याही बातम्या सकाळी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतात ते हे सगळे पेपरवाले करतात आणि नोटाबंदीच्या दरम्यान पण जे जे रोज बदलणारे निर्णय होते ते पण आपल्याला पेपरमधूनच कळत होते। जिथे टीव्ही नाहीये तिथे तर पेपर हा एकमेव पर्याय आहे। कॅशलेस करा असं म्हणताहेत आपल्याला सगळेजण। पंतप्रधान आपले कॅशलेस वरती सध्या भर देत आहेत। तुमचा जो व्यवहार आहे त्याच्यामध्ये अगदी पैसे 3, 4, 5 रुपयांपासून तुम्ही पेपर विकता। तुम्हाला शक्य आहे का खरंच कॅशलेस होणं? काय बदल झाला मागच्या महिन्यात, 1.5 महिन्यात? कॅशलेस व्यवहार पूर्णपणे तर होऊ शकत नाही। फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा कॅशलेस व्यवहार टोटल फायनल होऊ शकत नाही। आता निर्णय चांगला आहे। काय तुम्ही सांगाल, तुम्ही कॅशलेस झालात का? तो 50% कॅशलेस झालेला आहे। म्हणजे कसं की 50% कॅश, काही लोक कॅश घेतात, काही लोक चेक घेतात। आम्ही आता यांना चेक देतोय, काही लोकांना कॅश देतोय। छोटे छोटे किरकोळवाले आहेत त्यांना कॅश द्यावंच लागते। थोडा प्रॉब्लेमच येतो आम्हाला, कारण माझं रोजचं रुटीन आहे। मी डिस्ट्रीब्युटर इथला, माझ्याकडे रोज लोक पेपर नेतात, तर मला काय होतं ते रोज कॅश देत असतात। त्यांचे हिशोब 50 रुपयापासून 500 रुपयापर्यंत, 1000 रुपयापर्यंत होतात। तर त्यांना शक्य होत नाही ना प्रत्येक वेळी, नाही का। आणि 50 आणि 100 रुपयासाठी इथं तेवढा वेळ पण नसतो की कार्ड स्वॅप करा किंवा मग पे टाईमने मोबाईलवर तेवढं सकाळी खूप हे असतं, काही असते, मग त्यावेळी शक्यच नाही होत।